तू कधी माझ्यावर प्रेमच केलं नाहीस. दरवेळी फक्त खेळत राहिलास माझ्याशी. कधी तुझी गरज म्हणून, कधी सूड म्हणून, कधी दया म्हणून, तर कधी काळाची चैन म्हणून. प्रेम कधीच नव्हतं. एकतर मला तुझ्या बाळाची आई होऊ दे, किंवा मंजिरीचं मूल या जगात येऊ द्यायचं नाही. त्यांच्यापैकी कोणीच प्रिय नाही. सत्यजित, सत्यजित, काय काय झालंय? एवढ्या रात्री मला तू बोलवून घेतलंस आणि हे काय? मला सांग, तू आता येतोस कुठून? शासकीय शवागारातून येतोय मी आता. पोलिसांनी बोलवलं होतं बॉडी आयडेंटिफिकेशन साठी. एवढा आनंद करावा का? हा, करावा. आज आनंद करावा एवढा. हे माय डिअर फ्रेंड, माय डिअर फ्रेंड, अभिनंदन, अभिनंदन, तुमचं अभिनंदन. तुम्ही काय काम केलं तुम्हाला माहित नाही. मोठं काम, बिग वर्क फॉर मी. दादासाहेब होळकर, माय डिअर न्यू फ्रेंड, यू आर माय ट्रू फ्रेंड. तुम्ही काय केले, किती मोठं काम केलं तुम्हाला माहित नाही. खूप मोठं काम केले, बिग वर्क. फ्रेंड इन नीड, फ्रेंड इन डीड. जेवढा मला माझ्यासाठी आनंद आहे ना, तेवढाच मला तुमच्यासाठी आनंद आहे. कारण तुमच्या डझनची सेंचुरी झाली माय डिअर फ्रेंड. कॉंग्रॅट्स अगेन. ती झाली, पण साहेब एक चुकी झाली. एक चूक झाली? माफ. एवढ्या मोठ्या कामासमोर एक चूक झाली, माफ. तसं नाही, म्हणजे गोळी दुसऱ्याच बाईला लागली. गोळी? मारू काय? होळकर येडा आहे काय? आम्हाला काय विचारतो फोन करून त्याची बायको कुठे येते? काय झालं? मी करेक्ट नेम धरलेला, बरोबर येळ गाठली, आणि आपल्या त्या सुपारी बरोबर कोणतरी दुसरीच बाई होती. त्यातनं बी मोका बघून मी बरोबर फायर केला, पण चुकून गोळी दुसऱ्याच बाईला लागली. दुसऱ्या बाईला लागली?
प्रॅक्टिस करा तुम्ही. अजून सराव हवा. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. मन लावून करा प्रॅक्टिस. वळा. जा. ते देऊन काम. हा बोला. देखणेताई, अहो देखणेताई, आमच्या मंजिरी वहिनी घरी आल्या का हो? दादा असं का विचारतात? काय झालं नक्की? जेवढं विचारलं तेवढं सांगायचं. देखणेताई असला तरी. पोचल्या मंजिरीबाईंनी घरी पोचल्यात, पण प्रिया नाही आली अजून. प्रिया चवळीची शेंग. मुधोळकर येणार आहे का तुमचा? तो मला फोन करून काय विचारतो मंजिरी वहिनी कुठे आहेत ते? दादा काय झालं नक्की? नाही कारण मंजिरीबाईंनी आल्या ना तर त्या काहीतरी प्रिया कुठून तरी कुठेतरी पडली, मेली, काहीतरी बडबडत होत्या. आणि मला आता एवढंच माहितीये. मी अजून काही नाही सांगू शकत तुम्हाला. मंजिरीबाईंनी आल्या तर प्रॉब्लेम होईल. हा मी ठेवते फोन. मी ठेवते. हा. आपल्याला काय मंजिरी काय प्रिया काय, जो येईल त्याला हाय, जो जाईल त्याला गुड बाय. सत्यजित, तो फक्त एक ऍक्सिडेंट होता. आणि तू असं का गृहीत धरून चालस की प्रियाचं खरंच काही वाईट झालं असेल म्हणून? पोलीस म्हणतात की डेड बॉडी सापडण्याची सुद्धा शक्यता नाहीये. कसं आहे सत्यजित, मुळात प्रियाचं वागणंच खूप चुकीचं होतं. प्रियाचं वागणं चुकीचं होतं म्हणून माझं वागणं बरोबर ठरत नाही ना. माझं वागणं जास्त चुकीचं होतं. आणि माझ्या चुकीमुळे कोणाचा तरी जीव, आणि तोही प्रियाच. हे बघ सत्यजित, तू अजिबात असा विचार करू नकोस. या सगळ्यात तू काय केलंस? जे काही झालंय ते प्रियाच्या आतताईपणामुळे. त्यामुळे तू स्वतःला दोष देऊ नकोस. नाही, हा सगळा माझाच दोष आहे. मुळात मी प्रिया बरोबर तिथे जायलाच नको होतं. काय झालं असतं? सत्यजित मुधोळकरनं आपला शब्द पाळला नाही, एवढंच. पण प्रियाचा जीव तर आणि तिथे गेल्यानंतरही मी जर तिच्याशी समजूतदारपणे बोललो असतो तर या सगळ्याचे काय परिणाम होणार आहेत ते मला कळायला हवं होतं प्रियंका. हो ठीक आहे. मोठी जबाबदारी यांच्यावर, म्हणजे प्रियाला शोधून आणायची मोठी जबाबदारी यांच्यावर टाकायची असं म्हणताय तुम्ही? आलं बरोबर बरोबर, आलं आलं लक्षात आलं लक्षात आलं. नंतर बोलतो. हा ऐकलं? तांबडे बाबांनी आता काय आदेश दिला? तांबडे बाबाचा असा आदेश आला की आपण पामरांनी काय करायचं? त्यांच्या आज्ञेचं पालन करायचं. कशी करणार अंमलबजावणी? त्या प्रियाबाईला शोधून इथं तांबडे बाबांच्या समोर हजर करणार. चला रे. हो, संखे अँड पार्टी वेर इज गोईंग. तुम्ही तांबडे बाबाचं अर्धच म्हणणं ऐकलंय, पुढे तांबडे बाबांनी आणखी विश्लेषण केले ते नाही ऐकलं. तुम्ही जर तिला घेऊन आलात प्रियाला तर उत्तम, आपण तुम्हाला इनाम देऊ. पण तुम्ही नाही आणलं तर काय होईल? काय होईल? तर ठीक. आई काय हातात? हातात काही आहे?
जा एक अगरबत्ती घेऊन ये. तुम्ही प्रियाला आणलं तर ठीक आहे, अपयशी ठरला तर ही उदबत्ती तुमच्या बुबुळात घालेन, इथं रोवेन आणि अख्खी तांबडे बाबाची आरती म्हणेन. तेव्हा जा, विजयी होऊन परत या. पराजित झालात तर आपापल्या आवडीच्या ब्रँडचे अगरबत्तीचे पुढे घेऊन यायचे. एवढा जाता जाता सुगंधी आनंद कळावे. नयन तुम्हारे दर्पण मेरा, चरण तुम्हारे मन अर्पण मेरा. अब तो दर्शन दे दो बाबा, अब तो दर्शन दे दो बाबा, दे दो बाबा. मी भीक मागितल्यासारखी गुडघे टेकून तुझ्यासमोर प्रेमाची भीक मागायची आणि तू मात्र काही ना काहीतरी कारण देऊन सतत मला टाळत राहायचं. हे कोणतं रिलेशनशिप आहे? तुझी बायको प्रेग्नेंट असताना दुसऱ्या कुठल्याही मुलीसोबत संबंध ठेवायचा गिल्ट तुला तुझ्या डोक्यावर घ्यायचं नाहीये. म्हणजे तुला हवं तसं तू वागायचंच आणि मी फक्त सहन करत राहायचं. हे एवढंच नशीब आहे का माझं? स्वतःला खूप शहाणा समजतोस ना. खेळणं बनून राहिल्यास तिच्या हातातलं खेळणं. मला फक्त बाळ हवं. मग मला काही नको सत्यजित. तुझ्या आयुष्यात जागा नको, तुझं नाव नको, लग्न नको, काही नको. आता तुझ्याकडे दोनच ऑप्शन्स आहेत. एक तर मला तुझ्या बाळाची आई होऊ दे, किंवा मंजिरीचं मूल या जगात येऊ द्यायचं नाही. वंस, चला तुम्ही नाश्ता करून घ्या. असा अन्नावर राग काढू नये हो. माझी प्रिया कुठं आहे कुठं नाही, काय बी पत्ता नाही तिचा. अगं ती तिथं कुठल्या दुर्दशात असेल काय बी माहिती नाही. आणि इथं मला अन्न गोड लागेल बाय. अहो पण तुम्ही काल पण काही खाल्लेलं नाहीये. नाही, माझ्या घशाखाली एक बी घास उतरायचा नाही बघ. तू नग मला आग्रह कर. हे बघा वंस, तुम्ही काळजी करू नका हो. प्रिया आपली येणार आहे परत, माझं मन सांगतोय मला. अगं बहिणी, अख्खा एक दिवस गेला, एक रात गेली, तरी बी अजून प्रियाचा पत्ता नाही बघ. कुठं गेली असेल माझी प्रिया? मी असा रडून धीर सोडू नका वंस. मंजिरी, काय झालं? प्रियाबद्दल काही कळलं का? नाही म्हणजे काही माहिती नाही मिळाली अजून. बहिणी, आधी या भवानीला विचार. प्रिया जेव्हा नदीत पडत होती तेव्हा ही तिथं काय करत होती? प्रिया नदीत कशी पडते हे बघत होती की पाणी किती खोल आहे हे बघत होती? का नाही अडवलं ही नदीला? शांत व्हा तुम्ही. कशी शांत राहू सांग. मी तर म्हणते या मंजिरीनं ढकलली प्रियाला. असं बी हिला प्रिया या घरात नकोच होती. वंस, असं काय बोलताय तुम्ही? तू मध्ये पडू नका वहिनी. बघ बघ, ही अशी भोळा भाबडा चेहरा करती या. पण मी तुला सांगते, हीच जबाबदार आहे माझ्या प्रियाच्या जाण्याला. बस बस झालं रडगाणं. काल धरणं बघतीये, तुमचं रडगाणं चालूच आहे अजून. आता पोलिसांनी सांगितलंय ना व, ते लावतील की तपास काय लावायचा त्यो.
आणतील शोधून सुंदरीला. त्याच्यासाठी इथं आसवं गाळत बसायची गरज नाही. जावा घरातली कामं करा जाऊन, नाहीतर स्वतःच्या खोलीत जाऊन रडायचं ओरडायचं काय करायचं ते. अगं तू बोल, तू आजच बोलणार ग. तुला बी प्रिया या घरात नकोच होती ना. तू बी या मंजिरी सारखीच वर वर मया आणि उपाशीनीच ग बया. चारे जी वळवळ करती म्हणून काय बी बोलू नकस. एवढी जर काळजी आहे तुला प्रियाची तर जाऊन देवाचे पाय धर ना. त्याला नमस्कार करून सांग. समजाने मलाच बोला. पण मी जे बोलते ना ते खोटं नाही. शाले शाले हिला माझ्या नजरेसमोरनं घेऊन जा, तर आज आयुष्यात पहिल्यांदा हिच्यावर हात उठल माझा. नाही नाही, चला वंश चला चला तुम्ही. चल. मी बघते. अरे तू शांत हो बरं, शांत. तू न ग मनाला लावून घेऊस. अगं कोण काय बी बोललं तरी तुझ्या मनाला ठाव आहे ना व. कोण कसं हाय काय हाय. हं? तू काय बी काळजी करू नका, मी आहे ना व. हं? रडू नका, माझी गुणाची बायती. शांत हो, शांत हो बघ. अगं मी आहे ना व. हं? अहो काय झालं? लागला का प्रियाचा शोध? शोध लागला असता तर तिला सोबत घेऊन आलो नसतो का? मला मला माहितीये तुम्ही थकला असाल, पण काय केल्या माझ्या डोक्यातून तो विचार जातच नाहीये. तो प्रश्न काय केल्या मला स्वस्थ बसू देत नाहीये. असं का म्हणाली असेल प्रिया मला? काय म्हणलं? प्रिया म्हणाली की मी येणार नाही, माझा मार्ग मला सापडलाय, निदान आता तरी माझ्यामध्ये येऊ नकोस. आयुष्यात कधी सुखाने जगू दिलं नाही, आता माझ्या मनासारखं मरू तरी दे मला. प्रिया प्रिया तुला असं म्हणाली? मला तेच कळत नाही, असं का म्हणाली असेल प्रिया मला? मंजिरी, मला कसं माहित असणार प्रिया असं का म्हणाली? अहो असं काय करताय? माझ्या आधी तिला भेटणारी शेवटची व्यक्ती तुम्हीच होतात ना. मग मंजिरी, मला कळत नाहीये तू या सगळ्याचा त्रास का करून घेते स्वतःला? मला खरंच कळत नाहीये. प्रिया थेट आत्महत्या करायला गेली आणि तुम्ही होतात ना सोबत. मंजिरी, मी पुन्हा तेच सांगतोय, तू का त्रास करते स्वतःला? त्रास? या सगळ्याला तुम्ही त्रास म्हणताय? अहो प्रिया आपल्या कुटुंबाचाच एक भाग होती आणि तिच्याबद्दल असं जर काही घडत असेल तर मी विचार करायचा नाही असं कसं होणार आहे? आणि याहीपेक्षा सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रिया माझी जवळची मैत्रीण होती. जे काय घडलं ते माझ्या डोळ्यात देखत घडलंय. जोपर्यंत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला मिळत नाही तोपर्यंत मी स्वस्थ नाही बसू शकणार. मंजिरी, हा सगळा फक्त एक अपघात होता. अपघात? अहो या सगळ्याला तुम्ही अपघात कसं म्हणताय? प्रिया प्रचंड रागावलेली होती, केवढी डिस्टर्ब झाली होती ती. आणि महत्वाचं म्हणजे ती ठरवून आत्महत्या करायला गेली होती. या सगळ्याला तुम्ही अपघात म्हणता? नाही, हा अपघात नाही असू शकत. एवढी समंजस, एवढी विचाराने वागणारी मुलगी
अशी अविचारी कशी काय होऊ शकते? तुम्ही या सगळ्याला अपघात कसा काय म्हणू शकता? मंजिरी बास बास. अगं आधीच रात्रभरच्या जागरणानं डोकं दुखायला लागलंय माझं. आता त्यात तू असे हे वकिली प्रश्न विचारून. एक काम कर, माझ्यासाठी एक कप चहा आणि एक डोकेदुखीची गोळी घेऊन ये आधी. उपकार होतील.